गुड मॉर्निंग, नमस्कार. आज पुन्हा एकदा KGSP फॅमिली मेंबर आम्ही चाललो आहोत एका अविस्मरणीय अशा सहलीला, जे आम्ही अविस्मरणीय करणार आहोत आणि सगळे आता निघालो आहोत. आणि प्रवासाची सुरुवात आहे. आपण बघतच असाल की आपण एअरपोर्टला आहोत आणि कुठे जात आहोत हे कळेलच. फ्लाईटकडे आमचं खूप चालू आहे. सरकत्या बेल्टवरती सगळे आपले येतात हळूहळू. फ्लाईट बोर्डिंग करायचा आपला वेळ झालेला आहे. थोडासा टाइमपास झाला, मध्ये मुलांना भूक लागली होती त्यामुळे इकडे तिकडे त्यांनी खाल्लं. KFC, बर्गर, पिझ्झा, काय 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 तो कचरा खाल्ला त्यांनी. आणि आता आपण चाललो आहेत फ्लाईटकडे. आम्ही रात्री आलो होतो पण आता झाले सकाळ आणि सगळे आता फ्लाईटमध्ये चाललो आहे. आणि हे सगळे आपले मेंबर फ्लाईटमध्ये जातो आहे. आपण आपला प्रवास हा आता इथून मुंबईपासून जो सुरू होणार आहे तो आता सध्या इस्तंबूलला जाणार. आम्ही इस्तंबूलवरून पुढचा प्रवास आहे तो आमचा रोमसाठी असणार आहे. तर बघूया कसा हा प्रवास आपला होतो आहे. तुमच्याशी कनेक्टेड राहू आपण. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काय मजा येत असेल तर खरोखर बघा तुम्ही. आणि पुढचे असे सिरीजमध्ये 14 दिवसाचा आपला ट्रिप आहे ही, आणि व्हिडिओ येत राहतील आणि आम्ही मजा करत राहू. तसं तसं तुम्हाला दाखवत राहू. तर आपण बघत राहा. आम्ही सगळे बसलेलो आहोत आता फ्लाईटमध्ये. फ्लाईट थोड्या वेळामध्ये टेकअप होईल. इकडे आपली फॅमिली, सुतार फॅमिली इथे बसलेली आहे. प्रणय, प्रांजल. आणि इकडे आपण मुंबई सोडणार आहोत. लवकरच आपण भेटू तुम्हाला इस्तंबूलमध्ये. चलो बाय. पोचलेलो आहोत आम्ही. ही होती आमची फ्लाईट. चल पुढे जा. बसमध्ये आम्ही आहोत आणि इथे वरती रनवे, रनवेच्या खाली आलो आहोत आणि रनवेच्या खालून आता जातोय. आता तुर्कीला आहोत, इस्तंबूल एअरपोर्ट. तर आपण भुयारात आहोत आणि वर आपल्या विमान आणि आपण खालून चालू आहे. अंडरपास बोगदा आला, बोगदा. आता आपण पोचलो आहोत इस्तंबूल एअरपोर्टला. आणि हा इतका मोठा टर्मिनल आहे, किती मस्त सुंदर असा आहे इस्तंबूल. आम्ही आता इथे नाश्ता करू. 2 ते 3 तासाचा आमचा हॉल्ट आहे इथे. नंतर कनेक्टिंग फ्लाईट आहे. कुठल्या तरी छानशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ. बायको म्हणते की कॉस्मेटिक्सची शॉपिंग करूया. पण तिकडून पुढे चाललो मी. मस्त एअरपोर्ट आहे. इस्तंबूलमधून आम्ही निघून आता रोमकडे जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसलो आणि जवळजवळ रोम जवळ आलेलंच आहे. मस्त प्रवास झाला. फ्लाईटमधलं एक्सपिरियन्स खूप छान होता. वैष्णवीला पण आवडला. वैष्णवी सुद्धा बाहेर सगळं बघवती नजारा. आणि आम्ही आता जस्ट लँड होत होतो. मीन्स लँड नव्हतं होत, मध्येच चालत होती तेव्हा मोठे मोठे ढगं आली आणि मध्येच काय झालं आणि पोटात गोळा आला. एकदम वेगळीच झाली फ्लाईट. माहित नाही काय झालं. टर्ब्युलन्स आला आणि फ्लाईट एकदम जम्प व्हायला लागली. तर ती एकदम घाबरली. तिच्या पोटात गोळा. तर बाहेरचं दाखवतो कसं आहे ते. हा आहे रोम. रोमचा सर्व नजारा. सो ब्युटिफुल. खूप छान असं दिसतंय. प्रत्यक्ष बघण्याचा एक वेगळीच मजा असते. ते आपण शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत. ते फक्त अनुभवताच येतात. वैष्णवीने खूप मजा केली. तिने खूप म्हणजे बघवती ना, वरून समुद्र दिसत होता. आणि बाबा बोललेले की 2 वेळा समुद्र येईल आणि 2 वेळा समुद्र येईल आणि पहिल्यांदा येईल तेव्हा आपण जाऊ आणि दुसऱ्यांदा येईल ना जेव्हा, तर समजायचं की आपण रोमच्या जवळ आलो. आणि ते मी समजलं आणि आम्ही आलो. वैष्णवी खूप एन्जॉय करते हा सगळा रोमचा नजारा. तर लवकरच आपण लँड करू
आणि आपल्या रोम आणि युरोप टूरच्या पुढच्या प्रवासात आपण लागलो. यो रोम इटालीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे आणि आता आमच्या गाडीतून आम्ही निघालो आहोत हॉटेलसाठी. ही आहे आपली गाडी आणि आज सर्व बसलेले आहेत, सामान वगैरे टाकलेलं आहे. हॅलो गणपती बाप्पा मोरया. तर आपल्या ट्रिपची सुरुवात इथून झालेली आहे. चलो आम्ही चाललो आता हॉटेलमध्ये आमच्या. आणि हा आहे रोमचे रस्ते एकदम मस्त तुडतुडीत. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या 8 वाजता सुद्धा इतका उजेड आहे इथे. सनसेट इथे 8:30च्या दरम्यान आहे, म्हणजे खूप मोठा दिवस मिळतो. आता आम्ही आलो आहोत आमच्या रोमच्या रूम मध्ये. हा रूम आहे. रात्र झाले आम्हाला येईपर्यंत, अंधार आहे. तर हा आहे आपला हॉल. थोडा मोठा हॉल आहे मस्त. इथे आहे एक बेडरूम. प्रकाश सुतार इथे आहे. हॅलो. आणि हा बेडरूम. इथून एक बेडरूम झाल्यानंतर आतमध्ये इथे आहे बाथरूम आणि मग इथे आहे दुसरा छोटा बेडरूम. त्यानंतर आहे किचन. छोटासा किचन आहे बट वेल इक्विप्ड. आणि दुसरा बेडरूम इथे सगळं सामान आहे. बेडच्या खुर्ची आहे. इथे आहे बाथरूम छान. इथे आहे वॉशरूम म्हणजे आंघोळीसाठी. इथे आहे शॉवर एरिया. हा मोठा रूम आहे मस्त. आणि गॅलरी आहे इथे, सुसज्ज अशी गॅलरी. अरे लेडीज मंडळी इथे बसलेले आहेत. हा गारवा आहे. मोठीच्या मोठी गच्ची आहे इथे. आणि हा इथून चित्र दिसतोय आपल्याला. खूप मोठी अशी गॅलरी. आणि अशा प्रकारे आपला रूम आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रोममध्ये आपलं स्वागत आहे. सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या एक्सकर्शनला निघालेलो आहोत. हे आहे आमचं हॉटेल.